Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher animals. In this video lecture we are going to learn about the spermatogenesis. Spermatogenesis is the process in which the sperms are formed and this process is included in the gametogenesis. Actually spermatogenesis म्हणजे काय तर स्पर्म्स हे गॅमेट्स आहेत की जे मेलमध्ये तयार होतात आणि गॅमेट तयार होण्याची जी क्रिया आहे त्याला गॅमेटोजेनेसिस असं म्हटलं जातं. बिफोर मूव्हिंग टुवर्ड्स द स्पर्मॅटोजेनेसिस लेट्स हॅव सम आयडिया अबाउट द गॅमेटोजेनेसिस. आपण स्पर्मॅटोजेनेसिस याबद्दल माहिती घेण्या अगोदर सुरुवातीला थोडीशी गॅमेटोजेनेसिसबद्दल आयडिया माहिती घेऊया. The gametogenesis is the process of formation of gamete in all sexually producing animals. गॅमेटोजेनेसिस ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्या ॲनिमल्समध्ये ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यांच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस ही क्रिया होते. The male gamete is sperm and female gamete is ovum or egg. In case of human beingच्या बाबतीत मेल गॅमेट हे नेहमी स्पर्म या रूपात असतात आणि फिमेल गॅमेट हे ओव्हमच्या रूपात असतात. इथे हे एक डायग्राम दाखवलेली आहे. दिस इज द मेल गॅमेट अँड दिस वन इज द फिमेल गॅमेट. The gamete are formed from the primordial germ cell of gonads. गोनॅड्स म्हणजे ज्या ठिकाणी गॅमेट तयार होतात त्या ऑर्गन्सला गोनॅड असं म्हटलं जातं आणि त्या गोनॅड्समधल्या प्रिमॉर्डियल जर्म सेलपासून मिओटिक डिव्हिजन घडतं आणि मिओटिक डिव्हिजनमधून डिप्लॉइड सेलचे हॅप्लॉइड सेल तयार होतात आणि प्रत्येक हॅप्लॉइड सेल हे गॅमेट तयार करतात. आता हे गॅमेट तयार करण्यामागे कारण काय? कारण की जे ऑर्गॅनिझम्स डिप्लॉयड आहेत याचा अर्थ काय त्यांच्या प्रत्येक सेलमध्ये त्यांच्या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोमची संख्या आहे ही जोडीने आहे म्हणजे डबल संख्या आहे. क्रोमोझोमचे सेट हे डबल आहेत. त्यांना डिप्लॉइड बॉडी किंवा डिप्लॉइड सेल असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्यांना त्या सेल्सला सोमॅटिक सेल्स असं म्हटलं जातं की जे रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाहीत. म्हणजे संपूर्ण बॉडी जी असते त्यांची ही सोमॅटिक सेलची असते आणि ही बॉडी डिप्लॉइड सेलपासून बनलेली असते. परंतु ह्या सोमॅटिक सेलपासून हॅप्लॉइड गॅमेटिक सेलची निर्मिती केली जाते. इथे हॅप्लॉइड गॅमेटिक सेल म्हणजे काय तर ज्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये त्यांच्या क्रोमोझोमची संख्या ही डबल नसून ही सिंगल सेट क्रोमोझोम असते. ओके, म्हणजेच इन केस ऑफ ह्युमन बीइंग जर सोमॅटिक सेल हे 46 क्रोमोझोमचे असतील तर त्यांचे गॅमेटिक सेल हे 23 क्रोमोझोमचे असतात. म्हणजे इथे जी जोडीने असणारे जे क्रोमोझोम आहेत ते इथे काय होतात सिंगल क्रोमोझोमची निर्मिती होते आणि प्रत्येक ह्या सेलमध्ये हॅप्लॉइड न्यूक्लियस असतो. मग हा हॅप्लॉइड न्यूक्लियसची निर्मिती का केली जाते? कारण की इन केस ऑफ फर्टिलायझेशन धिस प्रोसेस इन्व्हॉल्व टू ऑर्गॅनिझम. फर्टिलायझेशन किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन ऑर्गॅनिझमचं इन्व्हॉल्वमेंट असते आणि दोन ऑर्गॅनिझमचे एक सेल हे जर एकत्रित आले आणि इथे जर गॅमेटोजेनेसिसमध्ये जर ही हॅप्लॉइड कंडिशन नसेल तर डायरेक्ट डिप्लॉइड सेलच इथे येऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये जर फर्टिलायझेशन झालं आणि नवीन तयार होणारा जो झायगोट आहे तो काय होईल 4 क्रोमोझोमचे सेट असलेला तयार होईल. त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये अजून संख्या वाढत जाईल. असं प्रत्येक जनरेशनमध्ये ही क्रोमोझोमची संख्या वाढत जाऊ शकते. मग to maintain the number of chromosome the gamete formation is important. आणि हा क्रोमोझोमचा नंबर मेंटेन ठेवण्यासाठी गॅमेटची निर्मिती ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि याच्यासाठी गॅमेटोजेनेसिस ही प्रक्रिया प्रत्येक सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझममध्ये असते. आता इथे हे जे गॅमेट्स तयार झालेले आहेत हे सिंगल किंवा हॅप्लॉइड गॅमेट आहेत. हा हॅप्लॉइड oocyte म्हणजे फिमेल गॅमेट आणि हा हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे स्पर्म्स यांचं फर्टिलायझेशन झालं की त्यांच्यापासून जो तयार होणारा पहिला सेल असेल त्याला झायगोट असं म्हणतात आणि हा झायगोट कसा असेल डिप्लॉइड असेल आणि ह्या डिप्लॉइड झायगोटपासून पुन्हा अजून त्याचं मल्टिप्लिकेशन जेव्हा होईल मायटोटिक डिव्हिजन्स होतील मग त्याचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होईल आणि एम्ब्रिओचं नंतर
नवीन इंडिव्हिज्युअल्समध्ये त्याचं रूपांतर होईल. मग अशा प्रकारे सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझममध्ये गॅमेटोजेनेसिस ही महत्त्वाची भूमिका बजावतात. लेट्स हॅव अ लुक ऑन द फर्स्ट टाईप ऑफ गॅमेटोजेनेसिस, दॅट इज फॉर्मेशन ऑफ स्पर्म. इट इज द प्रोसेस इनसाइड द मेल इंडिव्हिज्युअल. हे मेलमध्ये होणारी ही क्रिया आहे, त्याला स्पर्मॅटोजेनेसिस. फॉर्मेशन ऑफ स्पर्म इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. The process of formation of the male gamete, that is sperm or spermatozoa, from the germinal epithelium of testes is called spermatogenesis. टेस्टिस मधल्या जर्मिनल इपिथेलियम पासून स्पर्मॅटोझोआची निर्मिती होणे या संपूर्ण प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं. दिस इज द सायंटिफिक डेफिनेशन. वन्स अगेन वी विल रिपीट. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट or spermatozoa from the germinal epithelium of testes is called spermatogenesis. At the onset of puberty, the hypothalamus begins secretion of gonadotropin releasing hormones. हायपोथॅलॅमस हा पिट्युटरी ग्लँडमधला भाग आहे की जो एंडोक्राईन सिक्रेशन करतो, आणि ज्या वेळेला व्यक्ती ही प्युबर्टी स्टेजमध्ये येते, म्हणजे 13 ते 19 या वयामध्ये येते, तेव्हा हे काय करतात, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करतात, आणि त्याच्यामुळे हे स्पर्मॅटोजेनेसिस ही जी क्रिया आहे ही चालू होते. It initiates the significant increase in the secretion of follicle stimulating hormones which induce the spermatogenesis. आणि जे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन्स आहेत हे काय करतात, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन या हार्मोन्सला रिलीज करायला भाग पाडतात, आणि या हार्मोन्समुळे स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस चालू होते. इच सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आता या स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये काय होतं हे आपण इकडे बघूया. Each seminiferous tubule is lined by a single layer of cuboidal epithelial cell called as germinal epithelium. आपण या डायग्राममध्ये थोडासा लक्ष घालूया. हा जो रिजन आहे, दिस डायग्राम इज ऑफ टेस्टिस. ही टेस्टिसची डायग्राम आहे, अँड द सेक्शन ऑफ व्हर्टिकल सेक्शन ऑफ द टेस्टिस विल बी लाईक दिस. टेस्टिसचा व्हर्टिकल सेक्शन आपल्याला या पद्धतीचं दिसेल, आणि यामध्ये आपल्याला हे जे ट्युब्युल्स लाईक स्ट्रक्चर दिसतात त्याला सेमिनिफेरस ट्युब्युल्स असं म्हणतात. आणि ही एक सेमिनिफेरस ट्युब्युल जर एनलार्ज केली तर ती या पद्धतीने आपल्याला दिसू शकते, आणि TS ऑफ टेस्टिसमध्ये हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स या अशा राऊंड स्ट्रक्चरमध्ये दिसतात. आता ह्या ट्युब्युलचा एक म्हणजे ह्या जर्मिनल इपिथेलियमपासून जो सेंटरच्या लुमेनपर्यंतचा भाग हा अजून एनलार्ज केलेला आहे इथे या डायग्राममध्ये, आणि हे स्ट्रक्चर इथे दाखवलेलं आहे. मग यामध्ये काय होतं तर जे क्युबॉइडल इपिथेलियल सेल आहेत त्याला जर्मिनल इपिथेलियम म्हणतात. ह्या बाहेरच्या बाजूला हे जे सेल्स आहेत ह्या जर्मिनल इपिथेलियम म्हणायचं, आणि ह्या जर्मिनल इपिथेलियल सेलपासून स्पर्म्सची निर्मिती होते. नेक्स्ट, द सेल ऑफ जर्मिनल इपिथेलियम अंडरगोज स्पर्मॅटोजेनेसिस टू प्रोड्यूस द स्पर्म. आणि हे जे इपिथेलियल सेल आहेत ही सुद्धा सेम डायग्राम आहे, आणि याच्या पेरिफेरल रिजनला हे जे सेल आहेत हे इपिथेलियल सेल आहेत, या सेलपासून स्पर्मची निर्मिती केली जाते. द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इन्व्हॉल्व 3 फेज. या प्रोसेसचे 3 फेजेस आहेत. पहिली फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज की ज्यामध्ये फक्त मायटोटिक डिव्हिजन होते, त्यानंतर ग्रोथ फेज, मिओटिक डिव्हिजन होते, आणि शेवटी मॅच्युरेशन फेज. जे काही स्पर्मॅटोझोआ तयार झालेले आहेत त्यांचं मॅच्युरेशन शेवटच्या फेजमध्ये होतं. पहिली फेज आपण इथे बघूया, मल्टिप्लिकेशन फेज. द प्रिमॉर्डियल germ cell that are 2n म्हणजे diploid cell. The primordial germ cell of seminiferous tubules undergoes repeated mitotic division to produce large number of spermatogonia. इथे काय होतात, हे जे पेरिफेरल रिजनमध्ये असणारे जे प्रिमॉर्डियल जर्म सेल्स आहेत हे प्रिमॉर्डियल जर्म सेल यांच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होते. मायटोटिक डिव्हिजन म्हणजे काय, इट इज ए टाईप ऑफ डिव्हिजन इन विच द daughter cells are formed which are exactly identical to the mother cell. म्हणजे आधी मदर सेलपासून डॉटर सेल जे आहेत हे एक्झॅक्टली आयडेंटिकल असतात. असे सेल तयार होणे म्हणजे ज्यांच्यामधल्या क्रोमोझोमची संख्या ही सेम असते,
त्यांना मायटोटिक डिव्हिजन म्हणायचं. ह्या मायटोटिक डिव्हिजनने इथे जे सेल्स तयार होतात त्यांना स्पर्मॅटोगोनिया असं म्हटलं जातं. आणि स्पर्मॅटोगोनियासुद्धा हे काय आहेत, डिप्लॉइड सेल आहेत. इच स्पर्मॅटोगोनियम इज डिप्लॉइड अँड विथ 46 क्रोमोझोम. हे प्रत्येक स्पर्मॅटोगोनिया हे 46 क्रोमोझोमचे असतात. Next phase is growth phase. Some of the spermatogonia stop dividing and grows in size to develop into primary spermatocyte to N due to the accumulation of food. यामधले जे काही नवीन सेल्स तयार झालेले आहेत त्यापैकी काही सेल्स हे त्यांच्यामध्ये फूड ॲक्युम्युलेशन होतं आणि त्यांचं तिथे डिवायडिंग स्टॉप होतं आणि ते ग्रो व्हायला लागतात. मॅच्युरेशन फेज. It involves meiotic or reduction divisions. मॅच्युरेशन फेजमध्ये काय होतं, meiotic division होतं. The spermatocyte undergoes the first phase of meiotic division, meiosis first, leading to the formation of two haploid cells called as secondary spermatocyte that are haploid in condition which are with 23 chromosomes. इथे काय केलं जातं, हे जे स्पर्मॅटोसाइट आहेत या स्पर्मॅटोसाइटमध्ये पहिल्यांदा मियोटिक डिव्हिजन, मियोटिक फर्स्ट इथे दिलेलं आहे बघा, इथे मियोटिक फर्स्ट होतं आणि 2 सेल्स इथे तयार होतात आणि ते काय आहेत, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. त्यांना म्हणायचं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. Secondary spermatocyte undergoes second phase of meiotic division, that is meiotic second, to produce the 4 haploid spermatide. आणि हे जे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहेत त्यांच्यापासून मियोसिस सेकंड होतं आणि तिथे 2चे 4 स्पर्मॅटाइड्स तयार होतात. द स्पर्मॅटाइड इज नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल. आणि हे जे स्पर्मॅटाइड्स आहेत हे नॉन मोटाईल असतात आणि त्यांचं फंक्शनसुद्धा नसतं कारण ते इमॅच्युअर आहेत. इट गोज ट्रान्सफॉर्म इंटू द फंक्शनल स्पर्मॅटोझोआ. त्याच्यानंतर हे फंक्शनल बनतात आणि त्याला स्पर्मॅटोझोआ असं म्हटलं जातं बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज स्पर्मिओजेनेसिस. आणि या प्रोसेसला स्पर्मिओजेनेसिस असं म्हटलं जातं. ड्युरिंग धिस प्रोसेस ऑफ चेंजेस द स्पर्मॅटाइड रिमेन हेल्ड टू each other and to the Sertoli cells by a cytoplasmic bridge. आणि हे सर्व जे स्पर्मॅटोझोआ आहेत हे स्पर्मॅटोझोआ एका सर्टोली सेल नावाच्या सेल्सला सायटोप्लाझ्मिक ब्रिजच्या मदतीने हेल्ड करून ठेवलेले असतात, एकत्रित आलेले असतात. The sperm head remains attached to the Sertoli cell and their tail hanging in the lumen of seminiferous tubules. आणि यांचं हेड जे आहेत हे या सर्टोली सेलला अटॅच असतात. हे सायटोप्लाझ्मिक ब्रिज आहे, हा जो पाल येलो कलर आहे तो, हे त्याला अटॅच असतात. आणि यांचे टेल जी आहे ही लुमेनमध्ये हँग होत असते. लुमेन म्हणजे मधला जो पोकळ बाजू आहे किंवा एम्प्टी स्पेस आहे त्याला लुमेन असं म्हणतात. During spermiogenesis, length of spermatide increases. ही जी प्रोसेस आहे स्पर्मिओजेनेसिस, या प्रोसेसमध्ये स्पर्मची लेंथ ही वाढत असते. सेंट्रिओल्स आर रिअरेंज ॲज अ प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल. आता यानंतर जे स्पर्मॅटाइड्स तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी कशी येते हे थोडक्यात आपण इथे बघूया. हा जो स्ट्रक्चर आहे हा स्पर्म स्ट्रक्चर आहे. या स्पर्म स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे भाग तयार झालेले आपण बघू शकतो. हेड आहे, मिडल पीस आहे, टेल आहे. यापैकी मधला जो कॉलर आहे की ज्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, वरचा हेड आहे त्यामध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या खालच्या बाजूला इथे सेंट्रिओल्स रिअरेंज झालेले असतात. सेंट्रिओल्स आर रिअरेंज ॲज अ प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल. हे डिस्टल सेंट्रिओल इथे असतो आणि वरचा जो असतो त्याला प्रायमरी सेंट्रिओल असं म्हणायचं. Mitochondria become spirally coiled and acrosome is formed from the Golgi complex. या सेलमधला जो गॉल्गी कॉम्प्लेक्स असतो त्याच्यापासून ॲक्रोझोमची निर्मिती होते. ॲक्रोझोम हा वरच्या बाजूला कॅपसारखा प्रेझेंट असतो आणि जे मायटोकॉन्ड्रिया आहे तो एका बाजूला येतो आणि हा मिडल पीसमध्ये त्याची जागा ॲक्वायर करतो आणि तो कॉइल्ड मायटोकॉन्ड्रिया तिथे तयार होतो.
तर ही प्रोसेस आहे जनरल स्पर्मॅटोजेनेसिसची. या ठिकाणी आपण बघू शकतो दिस इज द जर्मिनल इपिथेलियल, हा इपिथेलियल रिजन आहे या बाजूचा. त्याच्यापासून पहिली प्रोसेस इथे मायटोटिक डिव्हिजनने हे दोन प्रायमरी स्पर्मॅटोझोआ तयार होतात, त्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटाइड तयार होतात आणि शेवटी स्पर्मॅटाइड तयार होतात आणि हे स्पर्म नंतर मॅच्युअर केले जातात. सो दिस इज द जनरल आयडिया ऑफ द फॉर्मेशन ऑफ स्पर्म सेल. Then let's have a look on the structure of sperm. Sperm is male gamete. It is a motile microscopic elongated cell. हे मेल गॅमेट आहेत आणि हे मोटाईल आहेत, म्हणजे हे लोकोमोशन करू शकतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ शकतात. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट, हेड, मिडल पीस अँड टेल. हा जो स्पर्म आहे हे 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. हेड आहे, मिडल पीस आहे आणि टेलमध्ये. फर्स्ट पार्ट आपण बघूया इथे. द स्पर्म हेड इज ओव्हल इन शेप अँड कंटेन हॅप्लॉइड न्यूक्लियस. स्पर्म हेड जो आहे हा ओव्हल असतो आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस जो आहे तो नेहमी हॅप्लॉइड असतो. हॅप्लॉइड म्हणजे त्याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या ही 23 एवढीच असते. अबोव द न्यूक्लियस देअर इज ए कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ॲक्रोझोम. ह्या न्यूक्लियसच्या वरच्या बाजूला एक कॅप लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याला म्हणायचं ॲक्रोझोम. आता ॲक्रोझोमचं फंक्शन इथे खाली दिलेलं आहे. इट इज फॉर्म्ड फ्रॉम द गॉल्गी बॉडी. हे जे ॲक्रोझोम आहे हे गॉल्गी बॉडीपासून तयार झालेलं आहे. ॲक्रोझोम कंटेन द हायड्रोलायटिक एन्झाईम. यामध्ये वेगवेगळे हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत. फॉर एक्झाम्पल हायल्युरोनिडेज अँड प्रोटिओलायटिक एन्झाईम लाईक झोनालायसिन अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. आता झोनालायसिन आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम म्हणजे काय, तर ड्युरिंग फर्टिलायझेशन, हे जेव्हा फर्टिलायझेशन करायला जातील त्यावेळेला ते, इथे मी एक डायग्रॅम ॲड केलेली आहे, ऊ साईटची डायग्रॅम आहे, म्हणजे फिमेल गॅमेट आहे. या फिमेल गॅमेटच्या बाहेरच्या बाजूला लेयर आहेत. ह्या लेयरची नावं काय आहेत, झोना पेल्युसिडा आणि कोरोना रेडिएटा. ही जी 2 लेयर आहेत, ह्या 2 लेयरला ब्रेक करायचं काम जर करायचं असेल तर यामधले असणारे जे कंटेंट आहेत या कंटेंटला लायसिस केलं पाहिजे किंवा ते डिझॉल्व केलं पाहिजे. आणि हे लायसिस करणारे एन्झाईम्स या ॲक्रोझोममध्ये प्रेझेंट असतात. आणि हे एन्झाईम कोणते, झोनालायसिन अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. So these are 2 enzymes which are responsible for penetrating the sperm inside the oocyte. Then there is another region that is neck. It is a very short region having 2 centrioles that are proximal centriole and distal centriole. हा एक नेक रिजन आहे ज्यामध्ये दोन्ही सेंट्रिओल एकत्रित असतात, प्रॉक्झिमल सेंट्रिओल सुद्धा आणि डिस्टल सेंट्रिओल सुद्धा. मिडल पीस, it has an axial filament surrounded by 10 to 14 spiral turns of the mitochondria. हा जो मिडल पीस आहे यामध्ये एक मोठा मायटोकॉन्ड्रिया असतो आणि त्याच्यामधला जो मायटोकॉन्ड्रियामधलं जे लेअर आहे हे 10 ते 14 वेळा स्पायरल झालेलं हे मटेरियल आपल्याला दिसून येतं. इट प्रोड्युसेस एनर्जी नेसेसरी फॉर द मूवमेंट ऑफ द स्पर्म. आणि हे मायटोकॉन्ड्रिया जे आहेत हे एनर्जी क्रिएट करतात आणि या एनर्जीच्या मदतीने याच्या टेल रिजनमध्ये मूवमेंट होत असते आणि ह्या मूवमेंटमुळे हे काय करू शकतात, स्पर्म्स मोटाईल होऊ शकतात, म्हणजे लोकोमोशन करू शकतात. देन लास्ट पार्ट ऑफ दिस स्ट्रक्चर दॅट इज टेल. It is a long, slender and tapering part containing cytoplasm and fine thread axial filament. हा एक लांब सायटोप्लाझमचा एक भाग आहे आणि त्याचबरोबर तो एक्साइल फिलामेंट म्हणून आहे. द एक्साइल फिलामेंट अराइज फ्रॉम द डिस्टल सेंट्रिओल अँड द ट्रॅव्हल्स थ्रू आउट द लेंथ ऑफ टेल. आणि एक्साइल फिलामेंट जी असते आतमध्ये असणारी जी फिलामेंट आहे ही ह्या डिस्टल सेंट्रिओलपासून सुरुवात झालेली असते आणि ह्या मायटोकॉन्ड्रियाच्या मध्यभागातून ही संपूर्ण टेलपर्यंत गेलेली असते आणि टेलच्या टिप रिजनपर्यंत जाऊन पोचलेली असते. ही जी आहे हे फिलामेंट आहे. It is partly surrounded by plasma membrane, that is main piece. हा जो आहे हा पार्टली सराउंड केलेला असतो प्लाझ्मा मेम्ब्रेनने, म्हणजे इथे डबल लेअर आहे, बाहेरच्या बाजूला प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, आतमधल्या बाजूला फिलामेंट आहे. अँड
द पार्ट विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज एंड पीस. आणि यामध्ये इथे आपण बघू शकतो इथपर्यंत हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, याच्या पलीकडे प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही, फक्त फिलामेंट स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आणि हे जे फिलामेंट स्ट्रक्चर दिसतं त्याला म्हणायचं एंड पीस. So this is about the structure of sperms, and in this video lecture we have learned about the formation of sperm, and next that is the structure of sperm. You will find the notes of this video lecture in the description box. आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्क्रिप्शन च्या कॉलममध्ये या व्हिडिओ लेक्चरचे नोट्स घेऊ शकतात. थँक्यू.